श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर 13 ऑगस्ट वार गुरुवार या दिवसापासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे तर ती झाली आहे आणि आज 17 ऑगस्टला श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आला आहे आणि यंदा अतिशय दुर्मिळ योगसुद्धा जुळून आलेला आहे. या श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी नागपंचमीचा सण देखील आलेला आहे. योगायोगानं अतिशय दुर्मिळ असा महासंयोग यावर्षी पहिल्या श्रावण सोमवारी निर्माण झाला आहे आणि म्हणून या श्रावणी सोमवारचं महत्त्व दुप्पटपटीनं अधिक वाढलेलं आहे. हा संपूर्ण महिना जो आहे तर तो बघा भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनामध्ये बघा जलाभिषेक, रुद्राभिषेक हा खूप महत्त्वाचा मानला जातो. या श्रावण सोमवारी जर आपल्याला शिवपूजन करणं शक्य नसेल तर भक्तिभावानं एक बेलाचं पान जरी भगवान शिवाला अर्पण केलं तर आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ प्राप्त होतं असं म्हटलं जातं. सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असून आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी व्रत करून भक्तिभावानं महादेवांची पूजा करत असतो आणि त्यामुळे महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात. माता पार्वतीही आपल्यावरती प्रसन्न होत असते, कारण की भगवान शिवशंकरांना प्राप्त करून घेण्यासाठी याच महिन्यात माता पार्वतीनं कठोर तप केलं होतं आणि भगवान शिवशंकरांना पती स्वरूपामध्ये प्राप्त करून घेतलं होतं. आणि म्हणूनच बऱ्याच विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं यासाठी हे सोमवारचं व्रत करत असतात. त्यासोबतच अविवाहित मुली आपल्याला भविष्यामध्ये चांगला वर मिळावा, चांगला पती मिळावा यासाठी हे सोमवारचं अखंड व्रत करत असते. जर या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात, तसेच सर्व पाप नष्ट होऊन घरात सुख शांती समृद्धी नांदू लागत असते. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी एक धान्य शिवामूठ म्हणून अर्पण केलं जातं. तर आज पहिला श्रावणी सोमवार आहे, तर आज तांदूळ शिवामूठ असून आपल्याला ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आणि तसेच आज नागपंचमीचा सण आहे आणि श्रावणी सोमवार एकत्र आल्यामुळं बघा या दिवशी रवियोग आणि बुधात्य योग देखील निर्माण झालेला आहे. धार्मिक दृष्टीनं बघा श्रावण महिन्यातील जो सोमवार आहे तर तो विशेष असल्यामुळं या दिवशी काही प्रभावी उपाय सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. तर आपल्याला श्रावण महिन्यात सोमवारी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही वस्तू जाळल्यानं घरातील भांडणे, कितीही कठीण पितृदोष असेल, आपल्या घराला वास्तुदोष लागलेला असेल, नजरबाधा झालेली असेल, आपल्या घरामध्ये बघा दरिद्रता असेल, गरिबी असेल तर ती देखील दूर होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये नांदेल. घराची मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. घरामध्ये करणीबाधा असेल, आजारपण असेल तर ते देखील दूर होईल. तर अशी कोणती वस्तू जी आहे जी संध्याकाळी आज आपल्याला कापुरासोबत जाळायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची सगळी माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे. सायंकाळी प्रदोष काळापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत किंवा 10 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे बघा जेव्हा सूर्यास्त होतो तर तो सूर्यास्त होण्याच्या आधीचा 1 तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा 1 तास असा हा प्रदोष काळ जो आहे तर तो मानला जातो.
आणि या प्रदोष काळापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. कारण ही जी वेळ असते ना, तर ती आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते. ती सांजेची वेळ असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय केला तर त्या उपायाचा जास्तीत जास्त अधिक पटीनं फायदा आपल्याला मिळत असतो किंवा फळ मिळत असतं. प्रदोष काळ हा भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी सगळ्यात उत्तम काळ मानला जातो आणि म्हणून या काळामध्ये जर तुम्ही हा उपाय केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो. तसेच आज जर तुम्हाला श्रावण सोमवारची पूजा ही प्रदोष काळामध्ये करणं शक्य झालं तर अवश्य तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये ही पूजा करा. कारण प्रदोष काळामध्ये आपण जी ही पूजा करतो, कोणती पण असेल ती पूजा, तर ती साक्षात भगवान शिवांपर्यंत पोहोचत असते आणि म्हणून या दिवशी अनेक जण प्रदोष काळामध्ये पूजा करत असतात. आपल्या हिंदू धर्मात बघा, कापुराला विशेष महत्त्व दिलं जातं. कापूर केवळ एक पूजेचं साहित्य नसून ते नकारात्मकतेचं प्रतीक म्हणजे बघा, सकारात्मकतेचं एक प्रतीक मानलं जातं. कर्पूर गौरम करुणावतारम या मंत्रावरूनच आपल्याला कापुराला देवकार्यात किती महत्त्व आहे हे समजतं. आणि विशेष तिथीवरती घरामध्ये कापूर जाळून देवांची आरती केली तर घरातील नकारात्मक ऊर्जेचा जो नायनाट आहे तर तो होत असतो. नकारात्मक ऊर्जा संपूर्ण आपल्या घरातून निघून जात असते. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमी या दोन्ही तिथी एकत्र आल्यामुळं या शुभयोगावरती आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, अडचणी, बाधा, आपल्या घराला लागलेले काही दोष असतील, घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होईल. घरात कापूर जाळल्यानं घरातील पितृदोष, वास्तुदोष हा देखील कमी होतो असं म्हटलं जातं. ज्या घरामध्ये बघा संध्याकाळी कापूर जाळला जातो त्या घरात माता लक्ष्मी या आकर्षित होत असतात आणि शुद्ध पवित्र वातावरणामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. घरातील आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतात. अनेक वेळा आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसते आणि यामुळं घरात कलह किंवा प्रगतीचे अडथळे येतात आणि म्हणून हा उपाय जर आपण आपल्या घरात केला तर घरातील वास्तुदोष हा देखील कमी होतो, त्याचा प्रभाव कमी होतो. बाहेरील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. वाईट नजरेपासून आपल्या मुलांचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं संरक्षण होतं. तसेच हा उपाय केल्यानं घरातील मुलं सतत चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, मुलांना बाहेरची काही बाधा झालेली असेल किंवा दृष्ट लागलेली असेल तर ही देखील या उपायाने पूर्णपणे नष्ट होतात. हा उपाय केल्यानं नकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर पडून सकारात्मक लहरी निर्माण होतात. तसेच कुटुंबातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते आणि निराशाची भावना ही देखील दूर होते. तसेच जर कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळला तर आपल्या घरातील वास्तुदोषसुद्धा हा दूर होत असतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये खूप कर्जाचा डोंगर झालेला असेल किंवा काही केल्यानं ते कर्ज फिटत नसेल, आपल्या घरात पैशाला पैसा लागत नसेल तर यासारख्यासुद्धा अडचणी दूर होत असतात. श्रावण महिन्यातील सोमवारी बघा संध्याकाळी हा उपाय केला आपण तर देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात. नवीन उत्पन्नाचे मार्ग, स्तोत्र निर्माण होतात किंवा मोकळे होतात. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे, मुख्य दरवाजा जो आहे तर तो उघडा करून ठेवायचा आहे. घराच्या खिडक्या देखील उघड्या करून ठेवायच्या आहेत. देवघरामध्ये आपल्याला जो दिवा आपण नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे. आपल्याला हा दिवा लावण्या अगोदर आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्या आणि यानंतरच आपल्याला देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. यानंतरनं मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा मातीची पंती किंवा प्लेट असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे अगोदर एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरतीच तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आता बघा, भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूरच घ्या आणि जर नसेल तर मग साधा कापूर घेतला तरीही चालेल.
आणि या ज्या काही वस्तू आहेत तर त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत. गाईचं तूप नसेल तर तशाच ठेवल्या तरीसुद्धा चालतील. कापुरासोबत तुम्हाला एक दालचिनीची काडी म्हणजेच दालचिनीचा एक तुकडा छोटा असा घ्यायचा आहे. यामुळे घरात संपत्तीची ऊर्जा सक्रिय होते, सकारात्मकता येते. त्याचबरोबर आर्थिक जे मार्ग जे बंद झालेले आहेत पैसा येण्याचे तर ते खुले होत जातात. आणि यानंतरनं हे भांडं आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे. स्वतःला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे आणि 2 लवंगा या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. लवंगा या फुलासहित असाव्यात, त्या कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या अशा असू नयेत. अशा 2 लवंगा तुम्हाला तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत. मूठ जी आहे आपल्या उजव्या हाताची तर ती घट्ट बंद करायची आहे आणि तुम्हाला 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर बघा ह्या स्त्रिया उपाय जर करत असतील तर त्यांनी फक्त ओम नमः शिवाय म्हणण्याऐवजी नमः शिवाय असं म्हणायचं आहे आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 21 वेळा करायचा आहे. आता हे सर्व करून झाल्यानंतरनं त्या 2 लवंगासुद्धा तुम्हाला त्या कापरावरती ठेवायच्या आहेत. आता कापरासोबत 2 लवंगा जाळल्यानं घरातील वाईट शक्ती, पितृदोष हा नाहीसा होतो आणि भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आणि यानंतरनं जो कापूर आहे तर तो तिथेच बसून आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हे कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत करायचं आहे. आता काही वेळानं ते भांडं उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवून आणायचा आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, अलक्ष्मी, अदृश्य वाईट शक्ती ही नष्ट होते. यानंतरनं हे भांडं तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे आणि उंबरठ्याच्या मधोमध काही वेळासाठी हे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही, फक्त याच मंत्राचा सतत जप करायचा आहे. भगवान शिवशंकरांचा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. आता या वस्तू जळून झाल्यानंतर त्यामध्ये जी विभूती तयार होईल किंवा जी राख शिल्लक राहील तर ती थोडीशी उंबरठ्यावरती लावायची आहे. तसेच या विभूतीचा एक टिळा आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपाळावरती सुद्धा लावायचा आहे. कारण घरातल्या व्यक्तींना सुद्धा थोडीफार बाधा झालेली असते बघा. याला आपण थोडक्यात दृष्ट लागणं असं म्हणतो. आणि यानंतरनं हे सर्व काही तुम्ही निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि हे जे भांडं आहे तर ते स्वच्छ पुसून किंवा घासून तुम्ही परत वापरू शकता. तर हा एक जो छोटासा उपाय आहे तर तो आपल्याला आज श्रावण सोमवारी करायचा आहे. खूप जास्त प्रभावी उपाय आहे, नक्की करा. हा उपाय केल्यानं नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील. तुमचं नशीब बदलल्याशिवाय राहणार नाही. सर्व समस्या अडचणी दूर होऊन घराची, मुलांची अगदी भरपूर अशी प्रगती होईल. त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. त्याचबरोबर आज पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ तांदूळ आहेत. तर हिंदू धर्मात तांदळाला अक्षदा, ज्याचं नाश होत नाही असं किंवा जे कधीही तुटत नाही असं म्हटलं जातं. आणि म्हणून शिवपूजेमध्ये तांदूळ हे अवश्य वापरले जातात. तांदूळाला पवित्र आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आणि याच दिवशी बघा तांदळासंबंधित काही उपाय जर आपण केले तर त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणून आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी 108 तांदळाचा देखील एक छोटासा उपाय करायचा आहे. तुमच्या मनामधील कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल. घरात कधीही धनधान्य संपत्तीची कमतरता पडणार नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, 108 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. ते कुठेही तुटलेले असे असू नयेत, अखंड असावेत. आता हे तांदूळ तुम्हाला घेतल्यानंतरनं बघा तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन जरी केला तरीही चालणार आहे. आता एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत. पहिला एक तांदूळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या. 1 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि हा तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा आहे
दुसऱ्या वेळी कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि हा दुसरा तांदूळ तुम्हाला परत शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. तर असा कमलात्मक मंत्र 108 वेळा म्हणून हे जे 108 तांदूळ आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर एक बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. जर शिवमंदिर बघा तुमच्या घराच्या आसपास असेल तर आज प्रदोष काळामध्ये मंदिरामध्ये एक दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करून यायचा आहे. तर शिवमंदिरामध्ये सुद्धा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. प्रगतीचे जे मार्ग बंद आहेत तर ते खुले होऊन जातील. त्यासोबतच बघा आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा, नकारात्मकता, नजर दोष, त्यासोबतच पितृदोष, वास्तुदोष असेल तर तो देखील हळूहळू घरामधून दूर होऊन जाईल. आपल्या घरामध्ये याचा प्रभाव हा नक्कीच कमी होऊन जाईल. तर हा जो दिवा आहे तर आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावून हा जो उपाय आहे तर तो मगच करायचा आहे. पहिल्यांदा प्रवेशद्वारावरती देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे. तर तो तुम्हाला शिवमंदिरामध्ये सुद्धा जाऊन लावायचा आहे. जर शिवमंदिरामध्ये जाऊन लावणं शक्य नसेल तर घराच्या उंबरठ्यावरती तुम्ही हा जो दिवा आहे तर तो आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. ज्यांना शिवमंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करणं शक्य होईल त्यांनी शिवमंदिरामध्ये जाऊन प्रज्वलित करायचं आहे. तर असे काही छोटे मोठे उपाय जर आपण केले तर आपलं नशीब, आपलं भाग्य उजळतं. आपल्या नशिबाला भाग्याची साथ मिळत असते आणि हे दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. त्यामुळं तुम्ही हा एक उपाय नक्की करायचा आहे.